विशाळगडावरील ती दर्गा तात्काळ हटवा. हिंदू एकता आंदोलनाची आक्रमक मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर मलिक ए रेहान यांची दर्गा अनधिकृत असून ती तात्काळ हटवावी. याचबरोबर विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकामे काढावीत. या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. विशाळगड अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे. नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीजवळ पराक्रमाचा इतिहास दाखवणारा स्मारक उभं करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशाळगडावर मलिक ए रेहान या मुस्लिम सरदाराचं जे थडगं होतं त्या थडग्याच्या भोवती ॲक्च्युली बांधकाम 10 बाय 10 फुटाचं होतं, परंतु आता ते जवळजवळ 20,000 स्क्वेअर फूट त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे. 3 मजली त्या ठिकाणी दर्गा बांधण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उर्सावर त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदी घालावी आणि मगच त्या ठिकाणी पर्यटकांसाठी विशाळगड खुला करावा आणि संपूर्ण विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा. आणि जी आता नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची अवस्था आहे समाधीची दयनीय अवस्था, त्या ठिकाणी एक शौर्याचं स्मारक बाजीप्रभू देशपांड्यांचं आणि फुलाजी प्रभू देशपांड्यांचं उभा करावं. जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानला फाटलेला पुतळा अफजल खान वधाचा त्या ठिकाणी उभा करतोय, तेही आमच्या मागणीनुसारच सरकार त्या ठिकाणी उभा करतंय. तसा स्मारक उभा करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. सर्व मागण्या आम्ही तुमच्या त्या ठिकाणी मान्य करून पूर्ण करू अशा पद्धतीचा शब्द कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिलेला आहे. धन्यवाद. या आंदोलनात नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे, संजय जाधव, राजू जाधव, गजानन तोडकड, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत पराले, दत्तात्रय भोकरे, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.